तर दुसरीकडे विप्लव बाजोरिया यांना कोर्टानं दिलासा दिलेला नाहीये। कोर्टानं तातडीनं दिलासा देण्यास नकार दिलेला आहे। विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आलाय। अर्ज फेटाळल्यानं बाजोरिया कोर्टात गेले होते। विप्लव बाजोरिया यांचे अमरावती विधान परिषद मतदारसंघासाठी काल निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवलेल्या अर्जासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सुनावणी झाली। न्यायाधीश हुबळकर यांच्या बेंच समोर ही सुनावणी झालेली आहे। उच्च न्यायालयाने तातडीनं दिलासा देण्यास नकार दिलेला आहे। तर त्यांचं म्हणणं असं होतं की त्यांची जी ऑर्डर आहे लोअर कोर्टाची अरुणची ही चुकीची आहे आणि त्यामुळे त्यांनी इंटरिम प्रेयर मागितली होती की मला या इलेक्शन प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होऊ द्या, माझा अर्ज तात्पुरता ग्राह्य मानू द्या आणि मला इलेक्शन प्रोसेस लढू द्या। त्याच्यावरच आर्ग्युमेंट झालं आणि आर्ग्युमेंट अंती उंबरकर साहेबांनी आज आपला वर्डिक दिला। वर्डिक देताना त्यांनी जे इंटरिम प्रेयर आहे ती रिजेक्ट केली आहे आणि मॅटर 2 वीक्स नंतर फिक्स केलेला आहे। म्हणजे आता तातडीने दिलासा काहीच मिळालेला नाही। तातडीने दिलासा काहीच मिळाला नाही। कालची जी पोझिशन राहील त्याच पोझिशनमध्ये आता इलेक्शन होणार आहे। आता